तरी गाईज आज मॉर्निंगला इतकी भारी मुसीबत येणार आहे आमच्यावर आम्हाला वाटलं नव्हतं. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. सर्वांना गुड मॉर्निंग. आजची मॉर्निंग झाली नाश्त्यापासून. नाश्त्यामध्ये पोहा खाणार नाही तर आपण नागपूरचे निवासी कसले. मग आला आमचं पार्सल. गाईज पार्सल में क्या हो सकता है गेस करो आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग नंतर तयारी केली, फोन घेतला आणि चप्पल घातली आणि निघाले. गाईज कुठे खरीदा तर चला सांगते तुम्हाला. मग नंतर आम्ही कन्हानवरून डायरेक्ट निघाले आम्ही कांद्री करीता. और हम पोहोचे इस प्लॉट पर. आणि प्लॉटवर काम करणारे काम करतं की नाही गाईज देखना पडता है ना, कारण हा आळसी तर निस्ता बसला राहते आणि झोपला राहते, म्हणून तर अपने को देखना पडतं. गाईज इकडे आल्यावर मला असे प्राणी दिसले जे मला माझ्या कानांमध्ये पण दिसले नव्हते आणि मी यांना खूप दिवसानंतर बघितलं होतं. ते म्हणजे कोंबडी आणि बकरी. गाईज हमारे कानां में नाही दिखी. आणि जाता जाता दिसली गाईज माझी स्कूल. आणि स्कूलला बघणार नाही असं होणार नाही गाईज, याद तो यादे रहते ना. मग नंतर जिस गल्ली में आम्ही ना गाडी टाकली तीच गल्ली आमची बंद पडलेली होती. आणि नंतर गाईज काय आपत आलेली होती. मी म्हटलं ताई चल पलटव गाडी, आपल्याला काही जायला भेटणार नाही. आणि लगेच मी मम्मी सोबत आली तिचा फ्रेंडकडे, कारण मम्मीला होतं थोडं काम. आणि इथे मिळाली मला माझी सर्वात छोटी फ्रेंड. आणि इतकी छोटी होती आणि गर्ल मटल पण. ही म्हणते मला पण व्हिडिओमध्ये घे. तिलाही व्हिडिओमध्ये घेतला आणि घरी जायची बारी आलेली होती. मग काय घरी जाता जाता गाय जायचं सीडीओ से तो मुझे डर लगता है. मग नंतर काय सर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.